वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पस्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली बडिदं गै इन्दिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संजमदंसनलेस्ता भविया सम्मत्त सन्नि आहारे गुणजीवा पज्जति पाणासन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजु आसव्वे गहनादिजेण भणिया कमेन 24 ठाणानी। अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि आमचं मार्गणेचं काय मार्गणेचं प्रकरण सुरू आहे। काय मार्गणाचे आम्ही विशेष प्रश्न बघितले आणि त्या अनुषंगाने त्रसकायिक जीव कोणते, त्रसकायिक जीवांना कोणता योग राहू शकतात, किती प्रकारचे योग राहू शकतात, तर मॅक्झिमम त्यांना 15ही प्रकारचे योग राहू शकतात आणि विशेष प्रकारे आपण कथन केलं तर विशेष प्रकारे ही योगांमध्ये कमी अधिकता कशी असते हे आपण बघितलं। निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये कमीत कमी त्रसकायिक जीवांना किती प्राण असू शकतात, तर 13व्या गुणस्थानामध्ये जेव्हा ते केवली भगवान केवल समुद्घात करतात त्यावेळेला त्यांना कमीत कमी 2 प्राण असतात, काय बल आणि आयु। अशा प्रकारे हे कथन आम्ही या ठिकाणी बघितलं आणि या अनुषंगाने जेव्हा आम्ही हे कथन बारीकरित्याने बघतो त्यावेळेला आमचे ते नियम आम्हाला ज्ञात होतात आणि कोण कशा प्रकारच्या किती माध्यमातून कशा प्रकारचा आश्रव करतो आहे, कोणाला अविरती किती राहतील, या सगळ्यांचा उहापोह आणि चर्चा आमची संपन्न होते। इथपर्यंतचं प्रकरण आम्ही बघितलं आणि आता समुच्चय प्रश्नोत्तर पान 74 वर आमचे प्रश्न सुरू आहे। किंवा यावर आता कुणाला मागच्या याच्याबद्दल काही प्रश्न असेल, कारण 8वा प्रश्न आपल्याला आश्रवाचे प्रत्यय किती असतात रसजीवांना या संबंधात किंवा अजूनही कोणत्या संबंधात जर प्रश्न असेल तर प्रश्न पहिल्यांदा आपण बघू शकतो। कुणाला असेल तर सांगा। ठीक आहे, आपण पुढचे प्रश्न घेऊ समुच्चय प्रश्नोत्तरामधले। जय जिनेंद्र विजिते। हा, जय जिनेंद्र। जसं गहू पाण्यामध्ये भिजतं, जसं पावसामध्ये किंवा 2-3 दिवस जसं भिजतं तर ते सचित्त होऊन आपण परत वाळवल्यावर ते अचित्त होतं का? हो, सचित्त झाले आहे ते, पाण्यामध्ये भीज झाली, सचित्त झाले, म्हणजे आपण कारण जो प्रकार पावसाळ्यामध्ये करतो। अगदी थोडंसं पाणी लागलं तरी सचित होतं का ते मग? हो हो, म्हणजे त्याला जर पाणी लागलं तर त्याच्यामध्ये उगवण्याची योग्यता आली किंवा त्याच्यामध्ये जे काही झालं ते सचित्त झालं, अच्छा अंकुरित होण्याची योग्यता आली की ते सचित्त झालं। म्हणूनच अगदी ड्राय जागी आणि जिथे हवा लागणार नाही किंवा पाऊस लागणार नाही अशाच ठिकाणी आपण ते स्टोअर करायला पाहिजे। अच्छा म्हणजे ही खबरदारीच आहे। म्हणजे आपल्याही आपण बघतो की आपण सगळे धान्य जेव्हा ठेवतो, हरभरे किंवा मूग किंवा मुगाला विशेषतः लगेचच घुंग लागतात। घुंग लागतात याचा अर्थ त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे, ते पूर्ण ड्राय नाही आणि सचित्त होण्याची त्याची योग्यता आहे। अच्छा, हा हा, ठीक आहे, धन्यवाद। हा, जय जिनेंद्र। जय जिनेंद्र। अशी कोणती कषाय आहे कि जो रसजीवों के तो होती है लेकिन स्थावर जीवों को नहीं होती। रसजीवांना होतात आणि स्थावर जीवांना असतच नाही। अशी आपल्याला कषाय किती आहे आपल्याला माहिती आहे, याचं उत्तर आपण लावलेलं आहे। कषायांपैकी 25 कषायांपैकी त्यांना स्थावर काही जीवांना एकच वेद असतो, स्त्रीवेद आणि नपुंसक वेद असतच नाही। 23 कषाय त्यांना असतात आणि जसं काही जीवांना 25ही कषाय असू शकतात।
नंतर अशी कौन सी अविरति है जो त्रस तथा स्थावर दोनों के होती है. किती अविरती अशा आहे की ज्या सगळ्याच जीवांना असतात. कॉमन मधल्या अशा किती अविरती आहे. काही जीवांची हिंसा. हा, आणि एक अविरती सामान्य आहे सगळ्यांना. इंद्रियांच्या नुसार. हा, स्पर्शनेंद्रियांनी होणारी जी आहे ती अविरती. म्हणून 7 अविरती ज्या आहे या रसकायिक आणि स्थावरकायिक जीवांना होतातच होतात. षटकायिक जीवांची हिंसा त्यांच्याकडून होते आणि स्पर्शनेंद्रियाच्या इंद्रियावर ताबा नसणं. या 24 स्थानांमधले असे कोणते स्थान आहे की जिनके सभी उत्तर भेद त्रसों में पाए जाते हैं. असे उत्तर भेद सगळ्याच रसजीवांमध्ये पाहिले जातील. स्थावर म्हणजे 24 स्थानांमध्ये की सगळे उत्तरभेद त्रसांमध्ये सापडतीलच रसजीवांमध्ये. तर गती आपल्याला सगळे 24 पाहावे लागतील. तर गतीमध्ये 4ही उत्तरभेद आपल्याला त्रसकायिक जीवांमध्ये दिसतात. जर आम्ही स्थावरकायिक मध्ये लावला असता तर एकच गती दिसली असती, सगळे गतीचे उत्तरभेद दिसले नसते. परंतु त्रसकायिक जीवांमध्ये मात्र आम्हाला 4ही गती दिसतात. नंतर इंद्रिय, त्रसकायिक जीवामध्ये आम्हाला इंद्रिय सगळे दिसत नाही, कारण एक इंद्रिय जीव सुटले म्हणून उत्तरभेद सगळे दिसत नाही, म्हणून इंद्रिय काढलं. अशा तऱ्हेने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पाहायचंय. याच्यासाठी आपण 24 स्थानं कोणती त्या अनुषंगाने आपण लावू शकतो. कायेमध्ये लावलं तर काय असेल नाही, स्थावरकायिक नाही राहणार. हा, म्हणून आपल्याला तो उत्तरभेद लावता येणार नाही. मग योगामध्ये पाहिले तर योगामध्ये सगळेच्या सगळे उत्तरभेद आम्हाला दिसतात का त्रसकायिक जीवांमध्ये? तर दिसतात. 15च्या 15ही भेद दिसतात. वेद मध्ये पाहिले तर वेदही भेद दिसतात. कषायांमध्ये पाहिले तर त्रसकायिक सगळे दिसतात. ज्ञान पाहिले तर ज्ञान पण सगळे आहे. संयम पाहिले तर संयम पण आहे, सगळे आहे. दर्शन पाहिले तर दर्शन पण आहे. लेशा सगळे आहेतच. भव्यपणा आहे, तो पण आहे. सम्यक्त्व ते पण आहे. संज्ञीपणा नाही, संज्ञी असंज्ञी दोन्ही. संज्ञी जीव आहेत ना. कारण संज्ञी पंचेंद्रियापर्यंत तसं काही काय म्हणून दोन्ही पण आहे. नंतर आहारक दोन्ही आहे. गुणस्थानाचे सगळे भेद पाहायला मिळतात. सगळे आहे, 14 पण आहे. जीव समासाचे जीव समास सगळे नाही. एकेंद्रिय जीवासंबंधीचे 14 कमी आहे, म्हणून जीव समास सगळे नाही, म्हणून जीव समास बाहेर निघाला. पर्याप्ती सगळे आहे. प्राण सगळे संज्ञा पण आहे. ध्यान पण सगळे आहे. उपयोग पण सगळे आहे. आश्रव पण सगळे आहे. आणि जाती आणि हे कुल तर आपल्याला लावता येणार नाही, कारण म्हणजे स्थावरकायिकाचे जाती आणि कुल सोडावे लागतील, म्हणून त्याचे सगळे उत्तरभेद नाही. म्हणजे 19 प्रत्यय असे आहे की ज्याचे सगळेच्या सगळे उत्तरभेद आम्हाला त्रसकायिक जीवांमध्ये दिसतात. म्हणजे आमचे 5 प्रकार असे आहे की ज्याचे 5 प्रकारामध्ये उत्तरभेद दिसत नाही. स्थावर जीवों में किस स्थान के सभी उत्तरभेद नहीं पाए जाते हैं. स्थावर जीवांमध्ये कोणत्या कोणत्या स्थानामध्ये सगळे उत्तरभेद दिसत नाही. स्थावर जीवों में 21 स्थानों के सभी उत्तरभेद नहीं पाए जाते. कोणते पाहतात ते सांगितलं फक्त यांनी, बाकी 21 लावा. भव्य, आहारक आणि संज्ञा यामध्ये सगळे उत्तरभेद आहे आणि बाकीच्या याच्यात कोणतेच उत्तरभेद पूर्ण उत्तरभेद लागत नाही. गती लावली आम्ही
तर फक्त स्थावर काही जीवात तिर्यंच गतीच लागते, म्हणजे सगळ्या गती लागत नाही. हम्म. नंतर इंद्रिय पाहिले तर एकच इंद्रिय लागतं, सगळे इंद्रिय एकच आहे. लागत नाही. हा, अशा प्रकारे आपल्याला हे सगळं लावून फक्त त्यांनी 3 बाजूला केले. कोणते? भव्य, आहारक आणि आहारक, संज्ञा. संज्ञा. हे 3 लागतात आणि बाकीचे लागत नाही. 3 लागतात सगळे उत्तरभेद आणि बाकीच्या याच्यात उत्तरभेद लागत नाही. ठीक आहे. थोडा प्रश्न उलटा पाहिला, उत्तर उलट पद्धतीने दिलं की याच्यात 3 याच्यात लागत नाही आणि बाकी सगळ्या याच्यात लागतात. प्रश्न 5वां, ऐसे कौन कौन से उत्तर भेद है जो त्रसों में होते हैं लेकिन स्थावर में नहीं होते हैं. त्रसामध्ये आहे, आता आपण लावलंच, पण तो लावताना आपण कॉमन लावला होता. या ठिकाणी कोणते उत्तरभेद असत नाही, स्थावर मध्ये आहे तो पाहायचा आहे आणि त्रसांमध्ये जास्तीचं काय आहे ते पाहायचं आहे. आता स्थावर मध्ये गतीमध्ये एकच तिर्यंच गती राहते आणि त्रसकायिक जीवांमध्ये 3 गतीच्या जास्ती आहे. 3 गती, देवगती, नरक गती आणि मनुष्य गती. इंद्रियांमध्ये त्यांना एकच इंद्रिय आहे, यांना 4 इंद्रिय अधिक आहे. म्हणून हे भेद कसे आहे? त्रसांमध्ये आहे पण स्थावर मध्ये नाही, म्हणजे 4 इंद्रिया स्थावर कायिक जीवांना नाही. नंतर त्रसकायिक जीव हे स्थावर नाही. 12 योग त्यांना रसजीवांना आहे, त्यांना 3च योग आहे. अशा प्रकारे हा भेद पाहायचा. आता वेद, रसकायिक जीवांना जास्तीचे वेद किती आहे? 2. 2 वेद. 2 वेद जास्तीचे आहे त्यांना. नंतर कशा आहे त्यांना जास्तीचे किती आहे? वेदाचे 2 कशा आहे? वेदाचेच 2 कशा आहे. ज्ञान किती जास्त आहे त्यांना? असं काही जीवांना स्थावर काही फक्त 2च आहेत, कुसरू, 2च आहे. कुमती हा, आणि बाकी सगळे म्हणजे किती? 6. म्हणजे 6. 8 8तले भेद 6. आहे एकूण, त्याच्यातले 2 गेले 6. 6. नंतर संयम किती जास्त आहे त्यांना? एक कमी, म्हणजे यांना 7 तसं पैकी काही एक कमी. 7 पैकी 1 कमी आणि 6 संयम स्थावरला त्यांना. एकच आहे. हा, स्थावर जीवांना असंयमच आहे आणि तसं काही हा, जीव देश संयमी, सामायिक, छेदोपस्थापना सगळे होऊ शकतात. सगळे. हा संयम त्यांना जास्त आहे. दर्शनामध्ये स्थावर काही जीवांना दर्शन किती आहे? अचक्षु दर्शन एकच आहे. हा, एकच आहे आणि यांना 3 म्हणजे 4 राहते, 3 दर्शन जास्ती राहते. जास्त आहे. लेशा त्यांना 3 अशुभच लेशा आहे, त्यांना 3 शुभ लेशा पण असतात. सम्यक्त्वामध्ये स्थावर काही जीवांना सम्यक्त्व किती असतं? 2 प्रकारचं आहे ना. हा, कोणतं? मिथ्यात्व, सासाधन. आणि सासाधन. मिथ्यात्व आणि सासाधन. सासाधन कसं घटित होतं? अपर्याप्त अवस्थेवर. अपर्याप्तकाच्या अपेक्षेने सासाधन गुणस्थान घटित होतं. म्हणून त्या ठिकाणी सम्यक्त्व मार्गणेतले 2 भेद लावले. संज्ञी, आता ते असंज्ञीच आहे, हे संज्ञी आहे, म्हणजे संज्ञीपणा एक जास्तीचा आहे. गुणस्थान, त्यांचे गुणस्थान किती राहू शकतात? आता बघितलं 2, मिथ्यात्व आणि सासाधन. आणि यांना 12 गुणस्थान जास्त आहे. हा, 12 जास्तीचे गुणस्थान आहे. नंतर जीव समास, त्यांचे जीव समास मध्ये 14 त्यांचे यांचे 14च आहे, स्थावरचे 14 आहे आणि यांचे 5 जास्तीचे आहे. द्विनेंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय, असंज्ञी पंचेंद्रिय आणि संज्ञी पंचेंद्रिय, हे 5 जास्तीचे आहे. पर्याप्ती किती जास्तीचे आहे? भाषा आणि मन पर्याप्ती नाही आहे तिकडे, यांना तर 2 जास्ती आहे. 2 जास्तीचे आहे. प्राण त्यांना 5च आहे. 5 नाही, एकेंद्रिय जीवाला किती प्राण आहे? 4. 4 4 आहे, यांना 10 प्राण, म्हणजे 6 10 जास्ती. प्राण आहे.
6 जास्ती आहे. उपयोगामध्ये तिथे 2च उपयोग आहे. हा 2 इथे आणि 1 3 दर्शन उपयोग ना, दर्शन उपयोग आहे 3. 3. आणि इकडे यांना 9 आणि जास्तीचे. 9 12 उपयोग आहे एकूण. 12 8 ते 9 ज्ञानाचे आणि 4 हे, त्याच्यापैकी 3 दर्शनाचे. गेले, 9 राहिले. 9 जास्तीचे उपयोग. ध्यानामध्ये त्यांना त्यांना फक्त 8 8 ध्यान होते, यांना आहे, 16 पण आहे. यांना 16 पण आहे. म्हणजे 8 म्हणजे 8 ध्यान जास्त. यांना जास्त आहे. आणि आश्रवाच्या प्रत्ययामध्ये किती जास्त आहे? 38 अविरती वाढल्या. हा अविरती त्यांना 7 आहे. आणि त्रसकायिक 5 जीवांना अविरती 12 वाढल्या, अविरती, 2 वेद 5 वाढले, अविरती. हा 2 आणि वेद वाढले, 12 योग 7 वाढले. आणि 12 योग 12 वाढले, योग. अशा 19 जास्ती. प्रकारे 19 आश्रवाचे प्रत्यय जास्त आहे. जाती 32 लाख जाती जास्तीच्या आहे. आणि कुल 132 लाख करोड. अशा प्रकारे यांच्यामधला आपण फरक, डिफरन्स पाहिला. प्रकरण समजलं आहे? हा. त्रस काय की जाति एवं पंचेंद्रिय जाति में क्या अंतर है? त्रसकायिकातला आणि म्हणजे ती त्रसकाय जाती आणि पंचेंद्रिय जाती याच्यामध्ये अंतर काय आहे? त्रसकायकी जाती असे, त्रसकायिकची जाती तद्विंद्रियापासून आपल्याला गृहीत धरावी लागते. आणि पंचेंद्रियाच्या जाती विचारल्या तर फक्त पंचेंद्रियाच्या पाहाव्या लागतात. म्हणून त्रसकायकी जातियों से पंचेंद्रिय जीवों में 6 लाख जातियों का अंतर है. अर्थात त्रसकाय में 32 लाख जातियां होती है और पंचेंद्रिय जीवों की मात्र 26 लाख जातियां होती है. त्रस जीवों में विकलत्रय की जातियां भी होती है और पंचेंद्रियों में नहीं. ठीक आहे. पंचेंद्रिय पाहिलं तर फक्त पंचेंद्रियाच्या जाती पाहिला, आणि त्रसकायिक मध्ये आपण पाहिलं तर विकलत्रयाच्या जाती पण तिथे गृहीत धरलेल्या आहे. विकलत्रय आणि पंचेंद्रिय अशा मिळून त्रसकायिकच्या जाती झाल्या. म्हणजे संपूर्ण त्रसकायिक जीवाच्या जाती. आणि त्याच्यामधून एक पंचेंद्रिय जाती आपण फक्त अलग पाहिली तर आम्हाला त्रसकायिकाची संख्या जास्त मिळणार आहे. कारण पंचेंद्रिय फक्त एकटे पंचेंद्रिय आले आणि त्रसकायिक मध्ये विकलत्रय प्लस पंचेंद्रिय अशा मिळून त्यांच्या जाती होणार आहे. किस काय वाले के सबसे ज्यादा कुल होते हैं? त्रसकायिक जीवांचे, त्रसकायिकचे द्विनेंद्रिय, तीनेंद्रिय, चतुरेंद्रिय, देव, नारकी, मनुष्य, पंचेंद्रिय, तिर्यंच सबके कुलों का ग्रहण हो जाता है. और स्थावर काय में केवल एकेंद्रिय जीवों के कुलों का ही ग्रहण होता है. त्रसों के 132 लाख करोड़ आणि पृथ्वी कायिक 5 कायिक के केवल 67 लाख करोड़ कुल होते हैं. जल कायिक के कुल के बराबर कुल कौन सी काय वालों के होते हैं? जलकायिकाच्या सोबत कुल कुणाचे आहे? आणखी जलकायिकाचे 7 लाख आहे तर 7 लाख कुल कोणाचे अजून असतात? तर 7 लाख कुल कोणाचे? एकेंद्रिय प्रत्येक स्थावर कैकीचे प्रत्येकाचे आहे 7 लाख. 7 बहुतेक. अग्निकायचे वायुकायिक जीवांचे दिले आहे यांनी. वायुकायिक जीवांचे आहे. वायुकायिक जीवांचे. हा, वायुकायिक जीवांचे आणि जलकायिक जीवांचे समान आहे 7 लाख. आणि द्विनेंद्रियाचे पण 7 लाख आहे. पण यांनी आता कोणते कायवाले घेतले तर त्रसकायिक मध्ये द्विनेंद्रियाचे पण 7 लाखच आहे. आणि इकडे वायुकायिकाचे पण आहे आणि जलकायिकाचे, 3चे समान आहे. म्हणजे जलकायिक, वायुकायिक आणि द्विनेंद्रिय जीव, द्विनेंद्रिय यांचे 7 लाख करोड कुल आहेत एकूण. म्हणजे 3चे समान आहे. पुढे चलू. प्रश्नमंच. उपयुक्त विकल्प पर सही का निशान लगाइए. त्रस जीवों के कम से कम कितने प्राण हो सकते हैं? विकल्प है 7, 3, 1, 10.
एक. त्रसजीवोंके. हा, एक. त्रसजीवोंच्या सगळ्यात कमीत कमी प्राण हे असणार आहे एक प्राण. एक. कुणाचा? केवली. अयोग केवली, संयोग केवलीचा. नाही, अयोग केवलीमध्ये. अयोग केवलीचा. हा, संयोग केवलीमध्ये 2 प्राण लावायचे, कायबल आणि आयोग. हा. तेही कार्माण काय योगाच्या अपेक्षेने. आणि अयोग केवली अवस्थेमध्ये मात्र आता त्यांनी सगळ्याचा निरोध केलेला आहे. म्हणजे बादर काय योगाचा, नंतर बादर मनोयोगाचा, वचन योगाचा, हे सगळे निरोध केलेले आहे. आणि त्यामुळे आता त्यांना फक्त त्या ठिकाणी एक आयु प्राण शिल्लक आहे. म्हणजे इव्हन श्वासोश्वासाचा पण त्यावेळेला निरोध केलेला आहे. म्हणून एकच आयु प्राण त्यांना आहे 14व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने. 13व्या गुणस्थानात अंतीच्या समयात, अंतर्मुहूर्तात जेव्हा समुद्रात करतात तेव्हा 2 प्राण लावायचे, कायबल आणि आयु. कु अवधि ज्ञान किस काय वाले के नहीं हो सकता. त्रस काय के, पृथ्वी काय के, दोनों के कोई नहीं. पृथ्वी कायिकाचे नाही होणार, कारण त्रसकायिक मध्ये कुअवधी ज्ञान असू शकतं. असू शकतं नारकींना, त्रसकायिक देवांना. मध्ये नाही. नारकी आणि देवांना, बरोबर आहे. नारकी आणि देवांना कुअवधी ज्ञान, भव प्रत्यय अवधी ज्ञान असू शकतं. आणि इव्हन संज्ञी पंचेंद्रिय मनुष्य आणि तिर्यंच्यांना देखील मिथ्यात्व सहित कुअवधी ज्ञान असू शकतं. दोनोंके तर दोनोंके नाही आहे, कोणी नाही हा पण पर्याय बरोबर नाही. किस काय वाले के सबसे ज्यादा जातियां होती है. आत्ताच आपण पाहिलं कोणत्या कायवालेची, त्रसकायिकाची सगळ्यात जास्त जाती आहे, 132 लाख करोड. किस काय के 6 जीव समास होते है. 6 जीव समास कुणाचे आहे? त्रस, वनस्पती, पृथ्वी, कोई नाही. 6 जीव समास. त्रसचे द्विनेंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय, असंज्ञी, संज्ञी 5च आहे. त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, वनस्पती कायिकाचे नित्य निगोध, इतर निगोध, बादल, सूक्ष्म, प्रत्येक वनस्पती आणि साधारण वनस्पती, प्रत्येक आणि सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक, असे हे वनस्पती कायिकाचे 6 जीव समास होतात. लक्षात आलं हे? वनस्पती कायिकाचे इतर निगोध, नित्य निगोध याचे सूक्ष्म बादर आणि सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक असे मिळून 6 जीव समास होतात. त्रस जीवों की निवृत्त अपर्याप्त अवस्था में अधिक से अधिक कितने प्राण होते हैं? निवृत्त अपर्याप्त अवस्थेत कोणाचे? एकेंद्रियाचे? अधिक से अधिक नाही, जास्तीत जास्त विचारलं. जास्तीत जास्त निवृत्त अपर्याप्त अवस्था. 9. निवृत्त अपर्याप्त अवस्था. निवृत्त अपर्याप्त अवस्था 7, 10, 3, 8. 7 प्राण. 7 निवृत्त अपर्याप्त. निवृत्त अपर्याप्त अवस्थेत काय काय कमी करायचं? 10 प्राणातून श्वासोश्वास, मनोबल आणि वचनबल 3 कमी करायचं. कारण हे पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतरच हे प्राण आहे, म्हणून हे 3 प्राण कमी करायचे. संज्ञी पंचेंद्रिय जीव घ्यायचा, कारण अधिक से अधिक पाहायचंय. अधिक से अधिक पाहायचं असल्यामुळे आम्हाला जीव कोणता घ्यावा लागेल? संज्ञी पंचेंद्रिय, की ज्याला पूर्ण प्राण आहे असा जीव घेतला आणि त्याची निवृत्त अपर्याप्त अवस्था पाहिली. प्रश्नामध्ये समजा विचारलं असतं की निवृत्त अपर्याप्त अवस्थेत कमीत कमी प्राण कुणाला राहील, तर आम्हाला कोणता त्रसजीवांमध्ये निवृत्त अपर्याप्त अवस्थेत कमीत कमी प्राण कुणाला राहील असा जर प्रश्न विचारला असता तर आम्हाला द्विनेंद्रिय पाहावा लागला असता जीव. हे थोडं प्रश्नाच्या अनुषंगाने लक्षात घ्यायचं. मग तो द्विनेंद्रिय आम्ही पाहिला असता. मग द्विनेंद्रिय जीवाला निवृत्त अपर्याप्त अवस्थेत किती प्राण राहतील या प्रश्नाने आम्ही उत्तर दिलं असतं. तर त्याला 4 प्राण राहतील, है ना. 2 इंद्रिय, आयु आणि कायबल. आणि इथे जास्तीत जास्त विचारलेला आहे, त्यामुळे हा जीव आम्ही गृहीत धरला संज्ञी पंचेंद्रिय आणि त्याला निवृत्त अपर्याप्त अवस्थेत 7 प्राण राहतील. आता एका शब्दामध्ये उत्तर द्यायचंय.
28 लाख करोड़ कुल कौन सी काय वालों के होते हैं? 28 लाख करोड़ कुल कौन सी काय वालों के होते हैं? उत्तर आहे वनस्पती वनस्पती. वनस्पती कायिक जीवांचे 28 लाख करोड़ कुल असतात. पृथ्वी कायिक जीव के कितने वेद नहीं होते हैं? आता प्रश्न कॉमन आहे, 2 असणार नाही. त्रसकायिक जीवों के कितने संयम नहीं हो सकते? नहीं हो सगळे असू सकते. शकतात. सगळेच कितने नाही, असू शकतात. पण त्रसकायिक जीवांना संयम किती होणार नाही? तर सगळेच संयम असतील आहे. त्यांना. अग्निकायिक जीवों के कितने आश्रव के प्रत्यय होते हैं? अग्निकायिक जीवांना आश्रवाचे प्रत्यय किती राहतील? 23, 35, 35, 38. 38. कोणकोणते? 5 मिथ्यात्व, 7 अविरती, 23 23 कशा कशा आहे? आणि योग 3 असतील. 3 तीन योग. योग. औदारिक, औदारिक मिश्र आणि कारमान. पृथ्वी कायिक में भव्यत्व मार्गना के कितने भेद हो सकते हैं? दोन्ही असतील. दोन्ही असतील. आता हा आणि ना मध्ये उत्तर द्यायचंय. अग्निकायिक जीवों के सबसे कम कुल होते हैं, हा की ना? आता नाही. आपल्याला कुल जर आपण, बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे. कारण पृथ्वी कायिकाचे 22 लाख आहे, जलकायिक 7 लाख, वायुकायिक 7 लाख आणि सगळ्यात कमी कुल आहे अग्निकायिक जीवांचे 3 लाख करोड कुल. म्हणून उत्तर बरोबर आहे. हा मध्ये उत्तर राहील. अग्निकायिक जीवांचे सगळ्यात कमी कुल आहे. सबसे अधिक योग त्रसकायिक जीवों के होते हैं. बरोबर. हे पण बरोबर आहे, कारण 15 योग त्यांचे असणार आहे. त्रसकायिक जीवों के केवल ज्ञान होता है. हे पण उत्तर बरोबर आहे. त्रसकायिक जीवों के कु अवधि ज्ञानोपयोग नहीं होता है. नाही, गलत आहे. असतो ना, म्हणून हे ना पाहिजे. म्हणजे 2 नकार आले आहे म्हणून ना. वायुकायिक जीव के मैथुन संज्ञा नहीं होती है. असते म्हणजे ना उत्तर, म्हणजे खालच्या 2चं ना उत्तर आहे आणि वरच्या 3चं हा मध्ये उत्तर आहे. आता रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. पृथ्वी कायिक जीवों के किती उपयोग? 3 उपयोग. आणि योग पण 3. योग पण 3. म्हणजे उपयोग आणि योग दोन्ही समान. उपयोगामध्ये कुमती कुश्रुत आणि अचक्षु दर्शन, आणि योगामध्ये औदारिक मिश्र आणि कर्म. दोन्ही समान आहे, योग आणि उपयोग. जलकायिक जीवांना कोणती गती आहे? तिर्यंच्या गती. आणि किती वेदवाले असतात? 1 वेदवाला. नपुंसक. स्थावर जीवों के संयम होते हैं. एक असंयम. एकच असंयम होतो. आणि त्रस जीवों के संयम होते हैं. 7 संयम. मनोयोग जीवों के होते हैं तथा काय योग के भी होते हैं. मनोयोग कुणाचा होतो? संज्ञी पंचेंद्रिय जीवांना. आणि काय योग मात्र राहणार आहे. काय योग सगळ्याच जीवांना. स्थावर जीवों के लेशा और त्रस जीवों के लेशा. स्थावर जीवांना कोणत्या लेशा? काय काम आहे? 5 मिनिटं राहिलं. स्थावर जीवांना कोणत्या लेशा? 3 अशुभ लेशा. आणि त्रस जीवांना 3 शुभ लेशा पण असतात. म्हणजे 6 लेशा असू शकतात. 6 लेशा होत्या आहे.
आता जोडी लावायची आहे. जोड्या लावताना या ठिकाणी पहा, आता आता मला वाटतं पुस्तक आहे, पुस्तकातून पाहूनच थोडस लावावं लागेल. पृथ्वी कैकामध्ये कोणती जोडी लागते? पृथ्वी कैकामध्ये आता आपण लावले, पृथ्वी कैकाचे भेद लावले ना, वनस्पती कैकाचे लावले. पृथ्वी कैकाचे भेद किती लागतील? पहिली जोडी लागते पृथ्वी कैकामध्ये 22 लाख करोड कुल पृथ्वी कैकाचे. नंतर 10 लाख जाती, योग 15 योग, त्रस, एक गुणस्थान, 10 लाख जातीसाठी वनस्पती कैक. वनस्पती 10 कैकच लाख लागेल ना? हा, हो, 10 लाख जाती वनस्पती कैकाच्या 10 लाख जाती आहे म्हणून वनस्पती कैक लागतो. नंतर त्रसजीव, त्रसजीवांचं 15 योग तर लागत नाही, त्रस पण लावता येत नाही. पुन्हा 15 योगच आहे ना लागेल ना रसजीवांचे. त्रसयोग 15 हो, 15 योग लागतील 15 लागतात, बरोबर आहे, 15 लागतात. त्रसजीवशी 15 योग. त्रसजीवांना 15 योग लागतात, बरोबर. जलकायिक जीवांना, आता या ठिकाणी फक्त एक करेक्शन आहे पुस्तकामध्ये. त्या ठिकाणी खाली जे 8 लाख करोड कुल लिहिलेले आहे त्या ठिकाणी 7 लाख करोड कुल करायचे. करेक्शन आहे. जलकायिक जीवांना तो ऑप्शन लागतो 7 लाख करोड कुलाचा. नंतर 3 इंद्रिय जीवांना कोणता ऑप्शन लागेल? 15 योग झालं. त्रस, 3 इंद्रिय जीव त्रसच लागेल ना? ठीक आहे. हा, त्रस त्रस. लागते. त्रस. अग्निकायिक जीवांना स्थावर. स्थावर आहे पण ऑप्शन नाही तो. अच्छा. एक गुणस्थान मिथ्यात्व पहिलं. तर अग्निकायिक जीवांचं एकच गुणस्थान आहे. हे पहा, अग्निकायिक आणि वायुकायिक या जीवांचं एकच गुणस्थान आहे. बाकीच्या स्थावरकायिक जीवांचे 2 गुणस्थान असू शकतात, पण अग्निकायिक मध्ये मात्र एक मिथ्यात्वच गुणस्थान आहे म्हणून एक गुणस्थान हा भेद तिथे लागतो. कायातीत केवली 14व्या सिद्ध भगवान. गुणस्थानात. सिद्ध कायातीत नाही म्हणायचं, सिद्ध भगवंतांना कायातीत म्हणायचं. 14व्या गुणस्थानातून काया आहे. पंचेंद्रिय जाती 12 प्रकारच्या प्रकृती अंतीपर्यंत आहे, त्यामुळे ते कायातीत नाही आहे, औदारिक काय शेवटपर्यंत आहे म्हणून सिद्ध भगवान. आणि तोच ऑप्शन आहे, सिद्ध भगवानच ऑप्शन आलाय. आणि पंचस्थावर कायिक यांच्या जाती 52 लाख जाती हा ऑप्शन लागतो त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपण हे बघितलं. आता आपली योग मार्गणा सुरू होणार आहे आणि मला असं वाटते उद्याच्या आपण याच्यामध्ये योग मार्गणा सुरू करू. योग कशाला म्हणतात? एक प्रश्न फक्त सांगून टाका, योग कशाला म्हणतात? मन वचन कायाच्या योगामध्ये चंचलतेला योग म्हणतात. योग म्हणतात. आणि कशाचा उदय आहे त्या ठिकाणी? शरीर नाम कर्माचा उदय असताना. शरीर नाम. हा, शरीर नाम कर्माचा उदय आहे त्या ठिकाणी. आणि जे काही आत्मप्रदेश स्पंद होतो त्याला योग म्हटल्या जातात. आणि योग 2 तऱ्हेचा आहे, एक द्रव्यवेद आणि भाववेद. तर भाववेद काय आहे? भाववेद आत्म्याचे भावयोग रती अरती रूप परिणाम भावयोग. होणे. नाही योग विचारायचं. भावयोग. योग विचार. परिणाम. अच्छा. योग मार्ग जीवाचे परिणाम. नाही, जीवाचे योग मध्ये लावायचं की आत्म्याची जी परिस्पंदन रूप शक्ती आहे हा भावयोग लावायचा. आणि आत्मप्रदेशांमध्ये जे मन वचन कायाच्या निमित्ताने परिस्पंदन होत आहे तो द्रव्य योग लावायचा. म्हणजे द्रव्ययोग आणि भावयोग दोन्ही आत्म्याशी रिलेटेड आहे या ठिकाणी योगामध्ये. की आत्म्याची जी परिस्पंदन करण्याची शक्ती आहे ती भावयोग, आणि जे मन वचन कायेचं परिस्पंदन होत आहे तो द्रव्ययोग. मग उद्याला जे पाहू आपण परिणाम होत आहेत याविषयी. त्याला काय म्हणायचं मग?
जे परिणाम होतात परिणामाच्या याने नाही, परिणामांना नाही म्हणायचं या ठिकाणी. पण मग जी त्याला शक्ती म्हणायचं काय? आत्म्याची, परिणामाला मोहाच्या उदयामध्ये जे जीवाचे परिणाम होतील ते परिणामच म्हणायचं त्याला. पण ही कर्म ग्रहण करण्याची, कर्माला ओढण्याची ही शक्ती आहे आत्म्याची, तो त्याचा योग आहे. आणि जे प्रत्यक्षात आत्मप्रदेशांमध्ये परिस्पंदन होत आहे तर त्याला द्रव्यभेद म्हणायचं. इथे याचं नाही लावायचं, कारण हा आत्मा सदैव परिस्पंदनात्मक आहेच. ही जी त्याची कोणत्या तरी निमित्ताने होणारी जी आहे विशेषता, हा द्रव्य योग झाला. आणि जे परिस्पंदन करण्याची आत्म्याची शक्ती आहे हा भावयोग झाला. परिणाम नाही घ्यायचे या ठिकाणी. उद्याला पाहू याच्यावर आपण, आणि प्रकरण येणारच आहे पूर्ण हे व्याख्यासहित. म्हणजे या ठिकाणी फक्त विशेष हे लक्षात ठेवायचं आहे की द्रव्यवेद आपण नेहमी पुद्गलाशी संबंधित लावतो, पण योगामध्ये मात्र असं न लावता आपल्याला भावयोग आणि द्रव्ययोग हे दोन्ही पण आत्माशी संबंधित लावायचे. एक शक्ती आहे आणि एक आत्मप्रदेशामधलं परिस्पंदन आहे. ठीक आहे. त्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोये संवत्साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.